बुलढाण्यात दोन बोगस मतदार रंगेहात पकडले. मतदानाच्या सुरुवातीलाच धक्कादायक प्रकार. सिल्लोड एक्सप्रेस न्यूज बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान. बुलढाणा नगर परिषद निवडणुकीसाठी आज दिनांक 2 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. परंतु मतदानाला अवघा दीड तासही पूर्ण झाला नसतानाच बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रभाग क्रमांक 15 मधील गांधी प्राथमिक शाळा मतदान केंद्रात वैभव देशमुख यांच्या नावावर मतदान करण्यासाठी आलेल्या कोतळी तालुका मोताळा येथील एका व्यक्तीस रंगेहात पकडण्यात आल्याचं, त्यांच्या सोबत आणखी एक जण असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोतळी आणि इब्राहिमपूर इथं आणखी काही लोकांना बोगस मतदानासाठी बुलढाण्यात आणण्यात आल्याची चर्चा असून ते कोणत्या पक्षाकडून आणले गेले याबाबत अद्याप स्पष्टता नाही. याशिवाय घाटाखालून तब्बल 2 गाड्यांमधून बोगस मतदार आणले गेल्याची माहिती मिळते आहे. या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस, भाजप आणि इतर सर्वच पक्षांनी केली आहे. सुदैवानं सुज्ञ मतदारांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून लोकशाहीची थट्टा करणाऱ्यांना आता कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सिल्लोड एक्सप्रेस न्यूज. कोथळीचे काय नाव आहे तुमचं? सांगा नाव तुमचं ओरिजिनल म्हणजे कारवाई फालतू होईल. ओरिजिनल सांगा. नाव सांग. अभिषेक पूर्ण नाव सांग. हरमकर. त्यांचं तुमचं नाव? किती पैसे घेतले मतदान करायला? कोण भेटणार आहे? कोणी पाठवलं तुम्हाला? पाठवलं कोणी? मतदान करणार होते. कोणतं पाठवलं कोणी? पाठवलं कोणी तुम्हाला? आम्हाला आणला, आम्ही आलो. कोणी आणलं? होते गावातले होते. आता कोण होते? कोणत्या पक्षाचे होते? कोणतं मतदान करणार होते तुम्ही? वगैरे ते तर काही माहित नाही असं. मग नाव सांगा. कोणी पाठवलं तुम्हाला? कोणी आणलं? चल घ्या नाव. गावातले होते. नाव सांगा त्याचं. कोण होतं? नाव घ्या पटापट. अरे कोण सांगितलं? हा, गणेश हरामकर. कोणत्या पक्षाचा आहे तो? ते नाही माहिती. अरे असं कसं? किती जण आले तुम्ही? आम्ही दोघंच होतो. आणखीन किती जण गावातून आले? किती गाड्या आल्या? गाडी नंबर काय? गाडी आणली, आम्हाला आणलं त्याच्या गाडी. काय सांगून आणलं? काय सांगून आणलं? काय सांगून आणलं? कोणाला देणं आहे? काही असं काही सांगलं नाही, फक्त देणं. 2025च्या आज मतदान आहे आणि आता काहीच तास मतदानाला राहिले आहे. पण सकाळी या बुलढाणा शहरामध्ये बोगस मतदान करण्याचा घाट घातला होता. दहीगाव, आव्हा, कोली गोलर, इब्राहिमपूर, घाटाखालचे असे बरेचसे गावं आहे. थड या ठिकाणाहून बोगस मतदान या ठिकाणी आलेले आहे आणि बऱ्याच प्रमाणात आम्ही ते पकडलेसुद्धा आहे. परंतु प्रभाग क्रमांक 6मध्ये त्या ठिकाणी बूथवर एक बोगस मतदार पकडला. एका ठिकाणी एक लेडीज आणि एक हरमकार नावाचा व्यक्ती आणि त्यासोबत एक महिलासुद्धा पकडलेली आहे. या मतदार हा बाहेर असताना त्यांचे बोगस आधार कार्ड किंवा मतदान कार्ड बनवून या ठिकाणी मतदान करण्याचा खूप मोठा प्रयत्न आहे. परंतु तो बऱ्यापैकी आम्ही हाणून पाडलेला आहे. मी सर्व नागरिकांना विनंती करतो, तसं आव्हान करतो की अशा खोटारड्या या लोकांच्या बळी पडू नये आणि याची जागा दाखवण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहावे. प्रत्येकाने घरातून निघून मतदान करावे ही मी सर्वांना विनंती करतो. त्या ठिकाणी आमदाराच्या सपुत्रांनी ज्याला पकडलं होतं त्याला तिथून सोडून पळवलं. म्हणजे अर्थात मागं झालेली जी निवडणूक आहे ज्यामध्ये 841 यांचा विजय झाला, अर्थात तो पण असाच बोगस मताने झालेला आहे ही सर्वत्र चर्चा आहे. परंतु बुलढाण्यातला मतदार हा सुज्ञ आहे आणि हा विशेषतः अशा बोगसगिरीला बळी पडणार नाही आणि आम्हाला विजयी करतील अशी आम्ही त्यांच्याकडून आशासुद्धा बाळगतो. ठिकाणी जो पकडला गेला तो एक शिवसेनेचा शाखा प्रमुख आहे, जो गांधी प्राथमिक शाळेमध्ये पकडला गेला आहे. गृह मंत्रालयासुद्धा याबाबत तक्रार करू. या संदर्भात इथं अशा प्रकार घडू शकतो या संदर्भात तुम्ही सूचित केलं होतं, त्यानंतर प्रशासनाने दखल घेतली नाही? पोलीस बस आमचं तेच म्हणणं आहे की यापूर्वीच आम्ही पोलीस प्रशासनाला प्रभाग क्रमांक 6, 7, 8 आणि 1
हे अतिसंवेदनशील घोषित करून या ठिकाणी बाहेरची पोलीस फोर्स आणून या ठिकाणी कडक आणि तगडा बंदोबस्त ठेवावा याची मागणीसुद्धा आम्ही 4 दिवसापूर्वीच निवडणुकीच्या 4 दिवसापूर्वी केलेली असतानाही हा प्रकार भर दिवसा ढवळ्या या ठिकाणी घडला. बुलढाणा शहराच्या गांधी प्राथमिक शाळा असेल, शिवाजी शाळा असेल, महात्मा फुले गांधी शाळा असेल, ITI असेल, या प्रत्येक ठिकाणी बोगस वोटर पकडल्या गेलेले आहेत. नाव एकाचं, फोटो एकाचा, बोगस आधार कार्ड बनवून जवळजवळ एकेका प्रभागामध्ये 200 प्रकारचे वोटिंग हे बोगस नोंदवल्या गेलेलं आहे. बोगस आधार कार्ड तयार केल्या गेलेले आहेत आणि त्यांच्या आधारे या ठिकाणी बोगस वोटिंग केलं जात आहे. माझी मागणी आहे की तात्काळ हे जे बोगस वोटर बोगस नावावरती या ठिकाणी बोगस फोटो टाकून येत आहेत यांच्यावरती कडक शासन कठोर कारवाई करावी.